नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात काही महिने अत्यंत पवित्र मानले जातात. पण एक असा महिना आहे जो 3 वर्षांनी एकदाच येतो, ज्याला स्वतः भगवान विष्णूंनी आपलं नाव दिलं आहे. तो म्हणजे अधिक मास, म्हणजेच पुरुषोत्तम मास. असं म्हटलं जातं की या महिन्यात केलेली छोटीशी भक्ती ही अनेक जन्माचं पुण्य देऊन जाते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणती व्रत करावी, त्याचं शास्त्रीय महत्त्व काय आहे आणि कोणत्या नियमांचं पालन केल्यास जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतात. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेत फरक पडतो. तो समतोल साधण्यासाठी साधारणपणे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक मास म्हणतात. या महिन्याला सुरुवातीला कोणत्याही देवताचं नाव नव्हतं, म्हणून त्याला लोक अपवित्र मानू लागले. पण कथा सांगते की हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. म्हणूनच हा महिना अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. अधिक मासात करावयाचे महत्त्वाचे व्रत. पुरुषोत्तम व्रत. हे व्रत संपूर्ण महिनाभर केले जाते. दररोज सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या व्रतामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, मानसिक शांती मिळते आणि अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात, असं मानलं जातं. एक भक्त व्रत. या व्रतात दिवसातून फक्त एकदाच सात्विक भोजन केलं जातं. हे व्रत शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करतं, मनावर नियंत्रण ठेवतं आणि भक्तीमध्ये स्थिरता निर्माण होते. शास्त्र सांगतं, जो व्यक्ती अधिक मासात इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, त्याच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होती. श्रीमद भगवद्गीता किंवा गुरुचरित्र पारायण. अधिक मासात धार्मिक ग्रंथ वाचण्याचं विशेष महत्त्व आहे. दररोज गीतेचा एक अध्याय किंवा श्री गुरुचरित्राचं पारायण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, असं मानलं जातं. अनेक लोक सांगतात की या महिन्यात श्रद्धेने केलेल्या पारायणामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. एकादशी व्रत. अधिक मासातील एकादशी अत्यंत प्रभावशाली मानले जातं. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात, असं सांगितलं जातं. विशेषतः हरिनाम जप आणि विष्णू सहस्त्रनाम पठण शुभ मानले जातात. दान आणि सेवा व्रत. अधिक मासात केलेले दान अनेक पटींनी फळ देतं, असं शास्त्रात म्हटलं आहे. गरिबांना अन्नदान, गायींना चारा, मंदिरात सेवा किंवा गरजू लोकांना मदत ही सेवा संपूर्ण पुण्याची काम आणि मानली जातात. फक्त पैशाचं दान नाही, तर वेळ, प्रेम आणि मदत देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अधिक मासात काय करू नये? मित्रांनो, जितकं या महिन्याचं महत्त्व आहे, तितकंच काही नियम पाळणंही गरजेचं आहे. खोटं बोलणं, वादविवाद, तामसिक भोजन, दुसऱ्याचा अपमान, व्यसन. कारण या महिन्यात मन आणि कर्म दोन्ही शुद्ध ठेवणं आवश्यक मानलं जातं. अधिक मासाचे गुप्त आध्यात्मिक फायदे. असं म्हणतात की अधिक मासात केलेली भक्ती थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचवते. या महिन्यात अनेक लोकांना मानसिक शांती, घरात सकारात्मक वातावरण आणि अडथळ्यांपासून मार्ग मिळवल्याचे अनुभव येतात. काही संत तर असंही म्हणतात, जो अधिक मास श्रद्धेने जगतो त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. पण लक्षात ठेवा मित्रांनो, व्रत म्हणजे फक्त उपवास नाही, तर मन शुद्ध करणं, अहंकार सोडणं आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणं आहे. जर तुम्हीही या अधिक मासात श्रद्धेने भक्ती केली तर कदाचित तुमच्या आयुष्यातही एखादा चमत्कार घडू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.